कशाच्या त्रासासाठी तुम्ही आले होते माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये काय त्रास होता तुम्हाला? ऍसिडिटीचा त्रास होता. काय होतं तुम्हाला त्याच्यामध्ये? जळकी, मळमळ, उलट्या आणि हलटिंगपणा आणि बेशुद्ध पडलं. त्या बेशुद्ध कसे पडायचे ते सांगा बरं मला. बेशुद्ध म्हणजे एकदम असं उलट्या नंतर हलटिंगपणा नंतर बेशुद्धच होत. असं किती वेळा बेशुद्ध पडले तुम्ही याच्या अगोदर? तर खूप वेळा झाला असं. मग त्यावेळेस तुम्हाला घरचे लोक काय करायचे? आपल्या दवाखान्यात ऍडमिट करायची. डायरेक्ट असं किती वेळा ऍडमिट झाले तुम्ही आतापर्यंत? लई वेळा झालं. ऍसिडिटी वाढली तेवढ्या वेळेस. म्हणजे जितक्या वेळेस ऍसिडिटी वाढायची तुम्ही बेशुद्ध पडायचे? बेशुद्ध. आणि तो ठसका पण होता ना तुम्हाला? हो, ठसका पण तो कंटिन्यू वर्षभर चालूच राहायचा. अच्छा अच्छा. आता मग होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला किती वेळा बेशुद्ध पडले तुम्ही? एक पण नाही पडले. आणि ऍसिडिटी कशी आहे? ऍसिडिटी कमच झाली पूर्ण कमी झाली. कितीपर्यंत कमी झाली? जवळपास 80-90% कमच झाली. आणि बेशुद्ध पण पडले नाही? नाही. आणि तुम्हाला अजून काय विचारायचं मला? मळमळ वगैरे सगळं झालं कमी? हो, मळमळ, ऍसिडिटी त्याच्यानंतर काहीच नाही. अच्छा अच्छा. आणि किती% तुम्हाला बरं वाटते पहिल्यापेक्षा टोटलमध्ये? 80-90% बरं आहे पहिल्यापेक्षा. आणि ठसका पण बंद झाला का? ठसका पण बंद झाला सगळं. पूर्ण बंद झाला? हो, एखाद्या वेळेस आला तर आला. आता पहिल्यासारखं नाही आहे? नाही, पहिल्यासारखं. धन्यवाद.